कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी आदिती स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आहे. तर मी तुमच्यासोबत माझं जे सकाळचं रुटीन आहे किंवा जे गुरुचरित्र वाचण्याआधीचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणखीन तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर केलं नसेल तर नक्की करा. माझं डेली रुटीन शेअर करण्याआधी मी तुमच्यासोबत एक माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर हे बघा, मी जेव्हापासून गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून दिव्यामध्ये असं फूल तयार होते आणि रोज होते. म्हणजे जेव्हा पण मी दिवा लावते ना, तेव्हा तेव्हा होते ते. मला वाटलं की ते साफ नसल्यामुळे होत असेल, बट मी साफ पण करून बघितली वात, तरी पण ते तसंच होते. त्याचा अर्थ काय आहे तुम्ही मला नक्की सांगा. तर सगळ्यात आधी मी सकाळी झाडून घेतलं, घर पुसून वगैरे घेतलं पारायण सुरू करायच्या आधी. त्यानंतर मी इथे सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून उंबरठा पूजन करायला घेतलेलं आहे. तर आपल्याला उंबरठ्यावर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उजव्या आणि डाव्या साईडला दरवाजाच्या आपल्याला कुंकाने मी स्वस्तिक काढलेलं आहे. तुम्ही रांगोळी काढू शकता, बट मी कुंकाने स्वस्तिक काढलेलं आहे. त्यानंतर मी स्वामीची पूजा करायला घेतली. स्वामीची पूजा करून जे आपण गणपती मांडलेला आहे त्याची पूजा करून घेतली. आणि सकाळी उठल्यानंतर खूप असं पॉझिटिव्ह पण व्हाईब येतात. माहिती नाही हे पारायण करते त्यामुळे का, म्हणजे कशामुळे होते माहिती नाही, पण खूप पॉझिटिव्ह फील होते. आणि ते म्हणतात ना, गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे करावे आयुष्यात माणसाने एकदा तरी, ते त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्हिटी होते घरात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा गुरुचरित्राचं पारायण. आणि त्यानंतर आणि दिव्यामध्ये रोज तसं फूल पण तयार होते. माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कशामुळे होतं. मी आमच्या इथे एक ताई करतात हे, त्यांच्याकडून ऐकलं होतं की ते आपली सेवा देवापर्यंत पोहोचते ना, तेव्हा असं होतं. आणि त्यानंतर मी गुरुचरित्र पारायणाचा आज तिसरा दिवस असल्यामुळे वाचण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हे वाचून झाल्यानंतरही खूप पॉझिटिव्ह फील होतं. त्यानंतर आपल्याला त्यानंतर मी दोन्ही टाईम स्वामींना नैवेद्य दाखवते. जे आपण खातो किंवा जे पहिल्या दिवशी संकल्प करून आपण खाल्लेलं आहे ते सर्व खायचं आहे आपल्याला, इतर काही खायचं नाही. ओके, चलो देन बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.